शिवाजी महाराज की जय. आपण आता रायरेश्वर किल्ल्यावर चाललोय. रायरेश्वर म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ आपल्या वयवर्ष 16 या वयामध्ये या ठिकाणी येऊन महादेवाच्या मंदिरात, रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि तेही आपल्या निवडक मावळ्यांसह. पण तुम्हाला ऐकून गंमत आणि आश्चर्य वाटेल, त्या वयामध्ये, त्या काळामध्ये मावळे नव्हते. कोण होते? तर ते शेतकरी मित्र होते महाराजांचे. आणि हेच तर महाराजांचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी सामान्य शेतकऱ्याला हाताशी धरून त्यांना मावळं करून सैनिक बनवलं, जहागीरदार, सुभेदार बनवलं आणि अनेक युद्ध आणि लढाया जिंकल्या आणि किल्ले जिंकले. आणि त्याच अशा स्वराज्याची स्थापना करण्याची जी शपथ घेतली 16व्या वर्षी अवघ्या, ती या रायरेश्वराच्या मंदिरात घेतली. आज तिथे आपण भेट देणार आहोत. धन्यवाद. सिंह साहब, कैसे लग रहे हैं? एक नंबर. रायरेश्वर किल्ल्यावर चढत असताना हा दिसणारा पहाड जो पूर्णपणे दगडी आहे आणि त्यामधून वरती जाण्यासाठी आजच्या काळातल्या तरुणांसाठी केलेली ही शिडी अतिशय उंच जाणारी. पूर्वीच्या काळात इथूनच कदाचित मावळे आणि शिवाजी महाराज वरती किल्ल्यावर गेले असतील. अशा अवघड ठिकाणी असलेले दुर्ग आणि किल्ले आपल्या महाराजांनी आपल्या ताब्यात घेतले होते. जय शिव शंभो महादेव. याच रायरेश्वर पठारावरील रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आता आपण आहोत. याच ठिकाणी आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि या शपथ घेताना त्यांचे जे सवंगडी मावळे होते त्यांच्याबरोबर, त्यामध्ये कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, ईसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनपत डबी, बाजी पासलकर अशा 12 मावळ्यांसह त्यांनी इथे येऊन 1645 साली स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. ही शपथ त्यांनी त्यांच्या उमेदीच्या सुरुवातीच्याच काळात, ज्या वेळेला शहाजी महाराज बँगलोरला होते, आऊसाहेबांनी त्यांना दिलेल्या शिकवणीतून आणि मार्गदर्शनातून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. ते शपथ घेतली आणि ती खरी करून दाखवली आणि अवघा महाराष्ट्र नाही तर अटकेपार झेंडा फडकवला.
जय शिवाजी, जय छत्रपती महाराज. जय शिवाजी, जय शिवाजी महाराज की जय. आ जाओ धीरे से आ जाओ, कुछ नहीं होता, संभल के.